नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे कोयरीच्या शेंगाची भाजी. तर या 2 प्रकारच्या शेंगा असतात, पांढरी कोयरी आणि काळी कोयरी. तर आपल्याला या अशा कापून घ्यायच्या आहेत. तर आपण आधी या स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतल्या आहेत आणि अशा कापून घ्यायच्या आणि परत आपल्याला या पाण्यातच ठेवायच्या, नाहीतर या काळ्या पडतात. या शेंगा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय म्हणूनही वापरल्या जातात. इथे आपण कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलं. यात अर्धा टेबलस्पून बारीक कापलेला लसूण घालायचा, अर्धा टीस्पून मोहरी घालायची, अर्धा टीस्पून जिरं, 2 बारीक कापलेले कांदे आणि कांदा थोडा झाला की यात आपल्याला हळद घालायची. तर ही एक रानभाजी आहे आणि खूप पौष्टिक असतात या कोयरीच्या शेंगा. तर नक्की करून बघा आणि बाजारात सहज उपलब्ध असतात. तर इथे आपण अर्धा टीस्पून हळद यात घातली आहे आणि यात आपल्याला कोयरीच्या शेंगा घालायच्या. तर याच्या आधीही मी कोयरीच्या शेंगाची मसाला भाजीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं यात घातले आणि शेंगा घातल्या. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट मीडियम फ्लेमवर आपण या शेंगा शिजवून घेणार आहोत. या शेंगा भाजून पण खायला छान लागतात. तर इथे आपण याच्यावरती झाकण ठेवून या शिजवून घेतल्या. तर इथे या शेंगा छान शिजलेल्या आहेत. आपण ज्या शेंगा घेतल्या या कोवळ्या शेंगा असल्यामुळे या पटकन शिजतात. जर शेंगा जरड असतील तर आपण या कुकरमध्ये पण शिजवून घेऊ शकतो. इथे आपण तिखट याच्यामध्ये घातलं. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता. गरम मसाला घातला 1/4 टीस्पून. शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे 4 ते 5 टेबलस्पून. कोथिंबीर घालायची आणि 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपली झटपट अशी कोयरीच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा. याच्या आधीही मी भरपूर रानभाज्यांच्या रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. बघायला विसरू नका. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.